बाजार समितीच्या उपबाजार आळेफाटा बाजार समितीमध्ये उपस्थित सर्व शेतकरी बांधव, त्याचप्रमाणे बाजार समितीचे सभापती, आंबेगाव बाजार समितीचे माजी सभापती निकम साहेब, सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. बंधू आणि भगिनींनो, सर्वांनी आवर्जून आपण प्रसिद्धी देण्यासाठी उपस्थित असलेले पत्रकार बांधव आहोत. कांद्याच्या बाबतीमध्ये आज आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. खर तर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सभापती साहेब, आपण फार वेळा तुम्ही पण आमच्या बरोबर सहभागी झाले होते. फार वेळा आंदोलनं केली, फार वेळा विजेचा प्रश्न असेल, कांद्याचा असेल, कारखान्याचा असेल, इतर बाबतीमध्ये म्हणजे शेतकऱ्याच्या पाठीला ही संकट कायमस्वरूपी पोहोचलेली आहे. त्याप्रमाणे आता कांद्याचा ज्वलंत प्रश्न आज तयार झालेला आहे. मगाशी पाडेकर साहेबांनी सविस्तर असं 18 रुपये 50 पैसे उत्पादन खर्च सांगितला. तो काही चुकीचा नाही, 100%. आणि शासन म्हणते उत्पादन खर्चावर 50% हमी भाव आम्ही देणार आहोत. म्हणजे सचिन भाऊंनी सांगितलं की बाबा 5-20 रुपये आपल्याला भेटले पाहिजे. त्यांची भावना पण चुकीची नाही. आणि आज आपण मार्केटमध्ये कांदा विकला जातोय 7 रुपये, 8 रुपये, 10 रुपये, 12 रुपये पर्यंत कांदा विकला जातो. फार खेदजनक गोष्ट आहे. त्याच्यामध्ये उत्पादन खर्च सुद्धा भेटत नाही. आणि उत्पादन खर्च जर वारंवार असं 3-4 वर्ष होत आले, सलग उताराची, मगाशी आपण चौगुले साहेब तुम्ही सांगितलं की सलग 3-4 वर्ष जर शेतकऱ्याच्या पदरामध्ये जर निराशा पडत असेल तर त्याने घेतलेली कर्ज भरायची कशी? त्या निराशेपोटी काही शेतकरी आत्महत्याचं लोन सुद्धा आपल्या तालुक्यात आता आलेलं आहे. 4-5 आत्महत्या सुद्धा आपल्या शेतकरी पुत्रांनी केल्या. निश्चितपणाने आपण या गोष्टीचे गांभीर्याने सर्व शेतकऱ्यांनी दखल घेणं गरजेचं आहे. माझं तर स्पष्ट मत आहे की आपण असं बोलणं, भाषण करून काही होणार नाही. त्या दिवशी आंबेगाव बाजार समितीमध्ये गेलो होतो, आमंत्रणमध्ये निकम साहेबांनी आम्हाला सगळ्यांना बोललो. आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो, पत्रकार बंधू पण सगळे त्या ठिकाणी उपस्थित होते. खरं तर निषेध म्हणून आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. निश्चितपणाने आज आपला कांद्याचा निलाव या ठिकाणी होणार आहे. माझं तर मत आहे 1 दिवस कांदा निलाव बंद राहिला तरी चालेल, काय हरकत नाही. परंतु खऱ्या अर्थाने सगळ्या शेतकऱ्यांचे सांगणे की माझा कांदा, आता नाशिक भागामध्ये शासनाने JR काढला 15 रुपये 80 पैशाचा, आणि आपण पुणे जिल्ह्यातले शेतकरी काही सवतीची पोर आहेत का? अशी चुकीची दिशाभूल करून सरकार आपल्याला जर वेळ बनवत असेल तर आपण निश्चितपणाने कांदा निलाव आज बंद करावा, असं माझी सभापती साहेब तुम्हाला विनंती आहे. आणि आज सगळ्या शेतकरी कोण म्हणाल ना कांदा निलाव चालू ठेवा, हे काही शेतकरी म्हणणार नाही तुम्हाला चालू ठेवा. फुकट भावामध्ये विकायला कोण तयार नाही. ही अशी आमची कळकळीची विनंती आहे. सगळे आता सविस्तर ज्येष्ठ मंडळी आहेत, ते सगळे सविस्तर या ठिकाणी बोलतील. अधिकचं मी काय बोलणार नाही. यानंतर या ठिकाणी सन्मान्य